वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे जॉग्राफी म्हणजे भूगोल. 39 हा कोड नंबर आहे या विषयाचा आणि ही प्रश्नपत्रिका आहे 17 मार्च 2023 रोजी झालेली 12वी बोर्डची प्रश्नपत्रिका. इथे दिनांक दिलेली आहे 17 मार्च 2023. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते तुम्हाला. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 12वी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना भूगोल हा विषय आहे त्या विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे. या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, उत्तरपत्रिका कशी लिहायची, प्रश्नपत्रिका कशी सोडवायची ते आपण आता पाहूया. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेत जोडावी. आणि याशिवाय आणखी एक महत्त्वाची सूचना, जे प्रमुख प्रश्न आहेत किंवा मुख्य प्रश्न आहे 1 ते 7 ते नवीन पानावर लिहायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तर एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागात पहिला दुसरा प्रश्न सोडवला आहे. ते व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायचं असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा. 2021 पासूनच्या 24पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तुम्हाला क्रमाने पाहायला मिळतील. आज आपण भाग 2मध्ये 3रा 4था प्रश्न सोडवू आणि लवकरच भाग 3ऱ्यामध्ये 5वा 6वा 7वा प्रश्न सोडवणार आहोत. चला तर पाहूया इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेच्या भूगोल या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका. त्यामध्ये आपण प्रश्न 3रा आणि 4था आज सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 फरक विचारले, 3 सोडवायचे, 9 गुण. म्हणजे 1 फरक लिहायला 3 गुण आहेत. 1. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा आणि 5वा टप्पा. 2. विस्तारणारा लोकसंख्या मनोरा आणि संकोचणारा लोकसंख्या मनोरा. 3. केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. 4. मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. 5. प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसाय. आता आपण 5ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. त्यातला पहिला फरक आहे लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये पाहूया आपण. लोकसंख्या प्रतिमानाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय स्थिर या नावाने ओळखले जाते. 5व्या टप्प्यात शून्य वाढ दर्शविणारा म्हणजे ऋणात्मक वाढीचा टप्पा या नावाने ओळखले जाते. पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त असल्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते. 5व्या टप्प्यामध्ये जन्मदर मृत्यूदर खूपच कमी असतो. कधी मृत्यूदर जास्त असतो, त्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते. पहिल्या टप्प्यामधील देशाची आर्थिक स्थिती चांगली नसते. 5व्या टप्प्यामधील देशाची आर्थिक स्थिती चांगली असते. पहिल्या टप्प्यातील लोक देशांमध्ये स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय सुविधांचा अभाव, संसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त, कुपोषण अशी परिस्थिती असते. 5व्या टप्प्यामधील देशांमध्ये सर्वोच्च राहणीमान, कुशल मनुष्यबळ, आयुर्मान जास्त, तृतीय व चतुर्थक व्यवसायांचा विकास जास्त असतो. फरक दुसरा आहे. एका भागात विस्तारणारा मनोरा आणि दुसऱ्या भागात संकोचणारा मनोरा. 1. या मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असतो. या मनोऱ्याचा तळ संकुचित होत जातो. 2. या मनोऱ्याचे शीर्ष निमुळते होत असते. या मनोऱ्याचे शीर्ष विस्तारलेले असते. 3. या मनोऱ्यात वयोगटानुसार मृत्यूदर वाढताना आढळतो. या मनोऱ्यात वृद्ध संख्या जास्त, तरुण संख्या कमी असते. 4. यातून जन्म व मृत्यू दोन्ही जास्त आहेत असा निष्कर्ष निघतो. यातून जन्मदरापेक्षा मृत्यूदर अगदी कमी आहे असा निष्कर्ष निघतो. 3रा फरक आहे. एका भागात लिहायचं केंद्रित वस्ती आणि दुसऱ्या भागात विखुरलेली वस्ती. कोणतेही 3 मुद्दे लिहिले तरी चालेल. 1. ज्या वस्तीमध्ये घरे दाट असतात व घरांची संख्या जास्त असते, घरे एकमेकांच्या जवळ असतात, अशा मानवी वस्त्यांना केंद्रित वस्त्या असे म्हणतात.
ज्या मानवी वसाहतीत घरे दूर दूर अंतरावर असतात व घरांची संख्या कमी असते अशा वसाहतींना विखुरलेल्या वसाहती असे म्हणतात. 2. या वस्त्या अनुकूल हवामान, शेतीचा विकास, मुबलक पाणीपुरवठा, व्यापार, दळणवळण व वाहतूक, औद्योगिकीकरण, संरक्षण, धार्मिक व सामाजिक बाबी इत्यादी कारणांनी अस्तित्वात येतात. या वस्त्यांची निर्मिती शेती, मुबलक पाण्याची उपलब्धता, लाकूडतोड इत्यादी कारणांमुळे होत असते. 3. या वसाहतीमध्ये घरांची संख्या जास्त असते तसेच घरे दाट व एकमेकांच्या जवळ असतात. या वसाहतींमध्ये घरांची संख्या कमी व विरळ असते. 4. संरक्षणाच्या दृष्टीने या वस्त्या उपयुक्त असतात. संरक्षणाच्या दृष्टीने या वस्त्या उपयुक्त नसतात. 5. नायजेरिया, चिली, ऑस्ट्रेलिया, मलेशिया तसेच भारतातील काही राज्यांमध्ये या वस्त्या आढळतात. भारतातील आसाम, पश्चिम बंगाल तसेच कॅनडा, फ्रान्स, अर्जेंटिना इत्यादी देशातील मैदानी प्रदेशात अशा वस्त्या आढळतात. फरक स्पष्ट करा. क्रमांक 3. मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. 2 भाग करायचे. एका भागात मळ्याची शेती, दुसऱ्या भागात विस्तृत व्यापारी शेती आणि खालीलपैकी कोणतेही 3 मुद्दे लिहा. 1. मळ्याच्या शेतीचा विकास साधारणपणे उष्णकटिबंधात झालेला दिसून येतो. विस्तृत व्यापारी शेतीचा विकास साधारणपणे मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये झालेला दिसून येतो. 2. मळ्याची शेती डोंगर किंवा पर्वत उतारावर केली जाते. विस्तृत व्यापारी शेती विस्तृत सपाट प्रदेशावर केली जाते. 3. मळ्याच्या शेतीत शेतीबरोबर पशुपालनाचा विकास झालेला नाही कारण पर्वतीय उतार व डोंगराळ भाग. विस्तृत व्यापारी शेतीत प्रदेश सपाट असल्याकारणाने व्यापारी तत्वावर पशुपालन व्यवसायाचा विकास झालेला आहे. 4. मळ्याच्या शेतीत चहा, कॉफी, रबर, कोको, नारळ यासारखी पिके घेतली जातात. ही सर्व पिके नगदी पिके म्हणून ओळखली जातात. विस्तृत व्यापारी शेतीत गहू व मका ही पिके घेतली जातात. या प्रदेशाला गव्हाचे कोठार असे म्हणतात. या शेतीला धान्य शेती असे म्हणतात. 5. पर्वतीय किंवा डोंगर उतारावर शेती असल्याकारणाने यंत्राचा वापर करता येत नाही. मनुष्यबळाचा अधिक उपयोग करावा लागतो. क्षेत्र विस्तृत असल्याने यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने ही शेती केली जाते. 6. उदाहरणार्थ भारत चहा, ब्राझील कॉफी, मलेशिया रबर. उदाहरणार्थ संयुक्त संस्थाने प्रेरी गहू उत्पादन, अर्जेंटिना पंपास पशुपालन, ऑस्ट्रेलिया डाउन्स मेंढपालन, रशिया स्टेप्स गहू उत्पादन, आफ्रिका व्हेल्ड पशुपालन इत्यादी. फरक स्पष्ट करा. 5. प्राथमिक उद्योग किंवा व्यवसाय आणि द्वितीयक उद्योग किंवा व्यवसाय. 1. प्राथमिक उद्योगामध्ये उपयोगात आणलेला कच्चा माल हा प्रत्यक्ष निसर्गातून मिळवला जातो. द्वितीयक उद्योगांमध्ये उपयोगात आणलेला कच्चा माल हा प्राथमिक व्यवसायातील असतो. 2. प्राथमिक उद्योगामध्ये कच्च्या मालावरती कोणतीही प्रक्रिया केली जात नसते. द्वितीयक उद्योगामध्ये कच्च्या मालावरती प्रक्रिया केली जाते, त्यामुळे त्याच्या किमतीत वाढ होते. 3. प्राथमिक उद्योगात गुंतलेल्या लोकांचा मुख्य उद्देश हा कुटुंबाचा उदरनिर्वाह भागावा हा असतो. द्वितीयक उद्योगामध्ये गुंतलेल्या लोकांचा उद्देश हा अधिक नफा मिळवणे हा असतो. 4. उदाहरणार्थ लाख गोळा करणे, शेती करणे, फळे कंदमुळे गोळा करणे इत्यादी. उदाहरणार्थ अन्न प्रक्रिया उद्योग, साखर उद्योग इत्यादी. प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न 4 जो आहे तो एकूण 11 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा प्रश्न आहे आणि ब प्रश्न 5 गुणांचा. 6 आणि 5 11 होतात. खालील माहिती नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. आता नकाशा तुम्हाला दिलेला असेल त्या नकाशावर खालील बाबी दाखवायच्या आहेत आणि कोणतेही 8 विचारले आहेत, 6 दाखवायच्या आणि त्याची सूची पण तयार करायची आहे हे लक्षात घ्या. पण आता इथे आपण नकाशामध्ये 8 बाबी दाखवणार आहोत. 1. ऑस्ट्रेलियातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश. 2. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील 5व्या टप्प्यातील देश स्वीडन. 3. संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये महाकाय नगर न्यूयॉर्क. 4. अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र मुंबई. 5. रूर औद्योगिक पट्टा. 6. 2 खंडांदरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग. 7. पनामा कालवा आणि 8. सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा देश संयुक्त अरब अमिरात. आता आपण या बाबी नकाशामध्ये दाखवूया. क्रमांक 1ला विचारलेला आहे ऑस्ट्रेलियातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश, तो आपण दाखवूया. इथे मी अंक टाकलेले आहेत पण तुम्ही इथे सूची तयार करताना जे चिन्ह टाकाल ते टाकायचे आहेत.
इथे आहे हा ऑस्ट्रेलिया खंड विरळ लोकसंख्येचा प्रदेश आहे. दुसरं विचारले लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील 5व्या टप्प्यातल्या देशाचं नाव स्वीडन. तो इथे आहे देश, 2 नंबर टाकला आहे मी तिथे. 3 संयुक्त राष्ट्र अमेरिकेचं महाकाय नगर किंवा न्यूयॉर्क शहर दाखवायचं आहे. ते न्यूयॉर्क शहर दाखवलं आपण 3 उत्तर अमेरिकेमध्ये. नंतर 4 अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र मुंबई. ते इथे मुंबई भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर. नंतर 5वं विचारलेलं आहे रूर औद्योगिक पट्टा. तो इथे आहे. नंतर 6 2 खंडादरम्यान वाहतूक करणारा ट्रान्ससायबेरियन लोहमार्ग हा रशियामध्ये आहे. तो दाखवला आहे आपण. नंतर 7वं पनामा कालवा उत्तर आणि दक्षिण अमेरिका जोडणारा. आणि शेवटचं सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा देश जो आहे संयुक्त अरब अमिरात, तो आपण दाखवलेला आहे. अशा प्रकारे याची सूची पण तुम्ही तयार करा. ब प्रश्न आहे आलेख किंवा नकाशा वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथे व्यावसायिक रचना भारतातली दिली आहे 1951 ते 2019 पर्यंत. आणि हा उभे स्तंभ दिलेले आहे. त्यांनी तर सूची आहे प्राथमिक श्रेणी, द्वितीयक श्रेणी आणि तृतीय श्रेणी. पहा की इथे प्राथमिक श्रेणीमध्ये काम करणारे लोक आहेत. नंतर हे द्वितीयक श्रेणीमध्ये काम करणारे लोक आहेत आणि हे तृतीय श्रेणीमध्ये काम करणारे लोक आहेत. आणि त्यांचं प्रमाण पण दिलेलं आहे टक्केवारीमध्ये. त्यावरून काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं पाहूया आपण. 1 प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या वर्षी गुंतलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे 2011. दुसरा प्रश्न द्वितीयक आर्थिक क्रियांमध्ये 1971 आणि 1991 गुंतलेल्या लोकांची टक्केवारी सांगा. आता त्याचं उत्तर आहे 1971 10 ते 15% आणि 1991 10 ते 13%. तिसरा प्रश्न 1951 ते 2011 सर्वात कमी प्रमाणात गुंतलेल्या आर्थिक क्रिया कोणत्या? तर त्याचं उत्तर आहे द्वितीयक आर्थिक क्रिया. 4 2011 या वर्षी द्वितीयक आणि तृतीयक आर्थिक क्रियात वाढ होण्याचे कारण काय असावे? तर त्याचं उत्तर आहे लोकांच्या शिक्षणामध्ये झालेली वाढ. 5 कोणते वर्ष आर्थिकदृष्ट्या अधिक उन्नतीचे आहे? आणि त्याचं उत्तर आहे 2011. अशा प्रकारे त्या तक्त्यावरून किंवा स्तंभावरून आलेखावरून आपण या प्रश्नांची उत्तरं घेतलेली आहेत. आता पहा, आपण या 7 प्रश्नांचे 3 भाग केले होते. पहिला भाग आणि दुसरा भाग म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा 4 प्रश्नांचे 2 व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्ही प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. लवकरच 5वा, 6वा आणि 7वा प्रश्न कसा लिहायचा त्याची उत्तरं मी घेऊन येईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.